रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। आज कुऱ्हाडी महालक्ष्मी जगदंबा संस्थान, इंदिरा गांधी महाविद्यालय IGMC, शालिनीताई मेघे हॉस्पिटल, सौरभ अग्रवाल यांचे आशा हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल आणि पुढच्या काळामध्ये अनेक हॉस्पिटलचं समर्थन स्वर्गीय गंगाधरराव फडणवीसजी यांच्या नावाने सुरू झालेलं एक नवीन आरोग्य तपासणीचं केंद्र, अशा अनेक हॉस्पिटलचा पुढच्या काळामध्ये आपल्या या शिबिराला सहयोग मिळणार आहे। सर्व हॉस्पिटल, या सर्व हॉस्पिटलचे डीन, हॉस्पिटलचे मालक आणि हॉस्पिटल चालवणारे सर्व या ठिकाणी आलेले डॉक्टर्स, कर्मचारी, नर्स आणि जेवढे काही या शिबिरामध्ये आरोग्य सेवा देत आहे असे सर्व या भागातील आपलं गुमटाळा PSC, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, या सर्वांचं जे सहकार्य लाभलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभारही मानतो। आपल्या प्रमोद पेठे यांच्या बागेश्वर बालाजी हॉलमध्ये या शिबिराला उपस्थित माननीय श्री अनिल निदानजी, सौ ज्योती बावनकुळे, सचिन घोळमारे, संकेत बावनकुळे, प्रांजलताई वाघ, आपले महावीर बिरखडे, लेखराम पटेल, प्रभात निमोने, पूनमताई माळुदे, नेहा राऊत, डॉक्टर सौरभ अग्रवाल, प्रणालीताई डाब, लक्ष्मण करारे, ऋषी भेंडे, योगेश डाब, सीमाताई चौरे, महेशजी काकडे, आकाश डाब, दर्शनाताई बोरकर, मीनाताई डाब, कविताताई डाब, रेखाताई भोयर, सुनीलजी डाब, बंडूजी शेंद्रे, राहुलजी बोडारे, लीलाधरजी डाब, सुजाता पाटील, चंद्रकांत डाब, मनोहर आगलावे, विनोदजी पाटील, अनेक मान्यवर समोर बसलेले आहेत। आपले EDO पवार आहेत, तहसीलदार आहेत, आपले BDO आहेत, सर्व शासकीय अधिकारी आहेत। या शिबिराला आपल्या भागातल्या सर्व स्वयंसेवी संघटनांनी, NGO, महिला बचत गटांनी आणि या भागातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व सरपंच कार्यकर्त्यांनी, जयस्वालजी मौद्यावरनं आहे, समोर बसलेल्या सर्वच नाव घेता येईल, काही नाव सुटलेले आहेत त्याबद्दल क्षमा करावी। आज रविवारी थोडा जनसंवाद असल्यामुळं आज खूप जास्त लोक मला भेटायला आल्यामुळं थोडा उशीर झाला, त्याबद्दल आपण सर्वांनी क्षमा करावी। खरं तर एक संकल्पना तयार झाली, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने शिबिर आयोजित करायचे, जिल्हा खनिज निधीच्या महामंडळाच्या माध्यमातून कुऱ्हाडी महालक्ष्मी 10 लाख रुपये देईल आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान 15 लाख रुपये देईल, असं आरोग्यासाठी चांगले शिबिर आयोजित करायचे। आणि त्यातनं मग आम्ही पुढं गेलो। मग आम्ही पहिलं शिबिर कोजामिंडला घेतलं, 1570 लोक आलेत, 70 रुग्ण आले, खातमध्ये 4680 रुग्ण आलेत, धानल्याला 3032 रुग्ण आले, मौद्याला 2380 रुग्ण आलेत, वडोद्याला 2230 लोकांची आरोग्य शिबिर आपण तपासणी केली, तारस्याला 1128 या ठिकाणी तपासणी आपण केली, 15,019 नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला। आणि आज गुमठाळ्यामध्ये पुन्हा एकदा याचं काउंटिंग होईल, कारण नोंदणी जेव्हा आपण करतो तेव्हा किती नागरिकांनी या ठिकाणी आपलं आरोग्य तपासलं याची नोंदणी होते। 520 शस्त्रक्रिया या ठिकाणी झाल्या। या शिबिरात आपण जे तपासलं त्यातनं जे ऑपरेशन करावं लागले काही लोकांचे, 520 लोकांचे ऑपरेशन आपण करून दिले। खरं तर असेच शिबिर 18 शिबिरं आपण करणार आहोत यावर्षी। आता पुढचं शिबिर 8 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला आहे, मग 12 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरला आहे, 17 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबरला आहे। या शिबिराच्या माध्यमातून
या कामठी विधानसभेतल्या नागपूर जिल्ह्यातल्या जवळपास 1 लाख नागरिकांना आरोग्य तपासणी करणे, सर्वच प्रकारच्या किडनी, लिव्हर, हार्ट, कॅन्सर, स्त्रीरोग सर्वच प्रकारचे तपासणी करणे आणि यातून आरोग्य सेवा देणे ही भूमिका आम्ही ठरवलेली आहे. नागपूर जिल्ह्याचे असे शिबिर आम्ही करणार आहोत. नागपूर जिल्ह्याच्या सर्व तहसील कार्यालयामध्ये, तहसीलमध्ये मोठे शिबिर आपण या ठिकाणी करणार आहोत. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तर पार पाडणार आहे, पण आपल्या कामठी विधानसभेच्या जनतेने जे मताचं कर्ज मला दिलं आहे आणि आपल्या मताचं कर्ज केवळ रस्ता, वीज, पाणी एवढ्याच योजना तयार करून पूर्ण होणार नाही, तर आरोग्य सेवा, स्वच्छता सर्वच बाबीमध्ये रस्त्यानेच फक्त विकास होत नाही, तर सर्वच झोपून उठल्यापासून झोपपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करणे ही जी सरकारची जबाबदारी आहे, निवडून आणलेल्या जनप्रतिनिधीची जबाबदारी आहे की जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे, जनतेला आरोग्य सेवा देणे, या सर्व बाबी आपण विचार करतो आहे. खरं तर या ठिकाणी आमचा विचार आहे की या जिल्ह्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे. कुऱ्हाडी महालक्ष्मी जगदंबा संस्थान हे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तर काम करतच आहे, पण आता आम्हाला जी चॅरिटेबल आमची संस्था आहे यामध्ये जे दानपेटीमध्ये पैसे येतात त्या पैशाचा उपयोग हा समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता झाला पाहिजे ही भूमिका आहे. कारण दान येतं हे दान गरिबाच्या कामात आलं पाहिजे. दान येतं हे मंदिराचं सोनं चांदी जास्त घेण्यापेक्षा हा जो पैसा आहे तो हा पैसा गरीब लोकांच्या कामाला लागला पाहिजे. आणि आईच्या संस्थानाचा निधी मात्र सरकारकडे येतो, तो योजनेकरता येतो, पण योजना झाल्यानंतर जो पैसा येईल तो पैसा गरिबावर खर्च केला पाहिजे. आम्ही ठरवलं आहे की आता कुऱ्हाडी महालक्ष्मी आईकडे 30 कोटी रुपये आहे. त्या 30 कोटी जर आपण बँकेत टाकले तर 30 लाख महिन्याचं व्याज येईल आणि त्या व्याजावर मात्र गरीब माणसाची सेवा आपल्याला करता येईल. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की कुऱ्हाडी महालक्ष्मी संस्थानाचे जी शाळा आहे तर 800 ते 1200 मुलांना आम्ही 1 रुपयामध्ये शिकवतो आहे आणि मुलं आता मेरिटमध्ये येतात आहे. 1 रुपया शिक्षण देतो आहे पर डे. 1 रुपया 365 रुपयामध्ये एकीकडे CBSE शाळा, दुसरीकडे प्रायव्हेट शाळा 50,000 फी घेत आहे, पण आम्ही 365 रुपयामध्ये त्या ड्रेस आमचा, त्या मुलांना आणणे आमचं, दुपारचं जेवण, साऱ्या फॅसिलिटी आपण देतो आहे, पुस्तकं शाळापासून सारा आम्ही करतो आहे. खरं तर त्याकरता 15 ते 20 लाख रुपये महिन्याचे खर्च येतात शाळा चालवायला. शिक्षकांच्या पगारापासून व्यवस्थापनापर्यंत 15 लाख रुपये खर्च येतो, पण हा खर्च संस्थान करते आहे, हे दानपेटीत नव्हतो आहे. पुढं आपण गेलो तर कुऱ्हाडी महालक्ष्मी संस्थानामार्फत आपण अयोध्या वारी सुरू केली आहे. प्रत्येक महिन्याला 100 आमच्या बहिणी भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन येतात आहे आणि त्या 100 बहिणींना प्रत्येक महिन्याला आम्ही या ठिकाणी राहण्यापासून, जाण्या येण्यापासून सर्व त्यांची इच्छा पूर्ण करतो आहे. पुढच्या काळामध्ये आपण शेगाव, शिर्डी आणि पंढरपूर असाही प्रवास आपण करणार आहोत. त्याची आपण या ठिकाणी धर्मकार्य झालं पाहिजे, धार्मिक संस्थांना जोडलं पाहिजे. ज्यांना ज्यांना देवपूजा करायची आहे त्यांना सर्वांना फॅसिलिटी झाली पाहिजे, ते आपण करतो आहे. लवकरच कुऱ्हाडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानामध्ये 3 लाख पुस्तकाची ई-लायब्ररी तयार होते. 3 लाख पुस्तकाची, जगातल्या सर्व गोष्टीचं ज्ञान, वेद पुराणापासून, आर्यापासून, वेदापासून सर्व ज्ञान आणि जगातलं आधुनिक ज्ञान. आता जगामध्ये काय लेटेस्ट अवेलेबल आहे, जगातली कुठली भाषा आपल्या मुलाला शिकता आली पाहिजे असं ई-लर्निंग स्टेशन NBT करताय, नॅशनल बुक डेपो करतोय. त्याचं उद्घाटन लवकरच माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा करणार आहेत. म्हणजे या महाराष्ट्रातली, देशातली सर्वात सुंदर ही लायब्ररी, अत्यंत देखणी, सुर आणि लहान लहान मुलं जेव्हा जातील तेव्हा ते खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचं लर्निंग करून येतील. 3 महिन्याच्या कोर्समध्ये ड्रायव्हर जरी असेल तो इंग्रजी बोलता येईल त्याला. आम्हाला चांगले ड्रायव्हर, चांगले क्लीनर्स हे इंग्रजी बोलणारे करायचे आहेत.
जगामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे, पण इंग्रजी बोलता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळं आपण चांगले मुलं त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट करतो आहे. आपण कोराडी महालक्ष्मीजवळ आपण बघितलं असाल, एक रामायण आणि भारत माता भवन बांधलेलं आहे. भारत देशाची 1857 पासूनचा इतिहास, 1857 पासून 300 वर्षापासून या देशाची काय काय परिस्थिती निर्माण झाली त्याचा पूर्ण इतिहास आपण या ठिकाणी रेखाटला आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत संपूर्ण मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. 100 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी देव देश धर्म कार्याचं दर्शन करणारं हे सांस्कृतिक त्या ठिकाणी भवन निर्माण केलं आहे. आणि एवढंच नाही, या जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या सेशनमध्ये मार्च एप्रिलमध्ये या नागपूर शहरातली विदर्भातली सर्वात चांगली ही स्किल युनिव्हर्सिटी येते आहे. मुलांना शिक्षण घेतल्यानंतर स्किल करणे एक चांगली युनिव्हर्सिटी आपल्याला भेटलेली आहे. ती झाल्यानंतर आपल्या विधानसभेतील नागपूर जिल्ह्यातील 500 मुलांना जगातल्या पाठीवर देशाच्या पाठीवर कुठल्याही स्थान परत आपण कोराडी महालक्ष्मी जेवढे एक वेलनेस सेंटर करतोय, शिक्षण त्या ठिकाणी होणार आहे. भारत देश आयुर्वेदाकडे चालला आहे. मग आयुर्वेद आपल्याकडे असलं पाहिजे. आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्व बिमाऱ्या दूर झाल्या पाहिजे. केवळ मेडिकल सायन्सच नाही तर आयुर्वेदा सायन्स एक फार मोठं या ठिकाणी एक मोठी आता जगाची उपलब्धी भारत आहे. भारत जगाची उत्पत्ती आहे. भारत देशच आयुर्वेद देऊ शकतो, भारत देशच योगा देऊ शकतो, भारत देशच प्राणायाम देऊ शकतो, भारत देशच हा जगाला समृद्ध आरोग्य देऊ शकतो. ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणली आहे. आणि म्हणून आपल्याकडे आता वेलनेस सेंटर आपण करतोय, योगा सेंटर आपण करतोय, त्या ठिकाणी आयुर्वेदाचं एक चांगलं सेंटर करतोय, ज्यातनं आपल्याला या नागपूर जिल्ह्याला आयुर्वेदाकडे नेण्याचा आपला प्रयत्न आहे. एवढंच नाही तर आपल्या कोराडी महालक्ष्मीजवळ उद्या जर लहान लहान मुलं आले, एक चांगला ॲडव्हेंचर पार्क आपण करतोय, किड झोन करतोय. मुलं जर आले छोटे छोटे दिवसभर वापस जाणार नाही असं या ठिकाणी किड झोन करतोय, ॲडव्हेंचर पार्क करतोय. आणि शेवटी 191 फूटची हनुमानजीची मूर्ती दर्शन करून त्या ठिकाणून देशातली जगातली सर्वात हनुमानजीची उंच मूर्ती आपण कोराडी महालक्ष्मीला करतोय, ज्यातनं आपल्या महाराष्ट्राचं देशाचं सांस्कृतिक प्रदर्शन होणार आहे. मूर्तीवरचा लेझर शो जर बघितला, त्या लेझर शोमध्ये तुम्ही बाहेर निघणार नाही, इतका मोठा लेझर शो आहे. एक सांस्कृतिक प्रदर्शन. भगवान हनुमंतराया सेवेच्या योगात होते, सेवेच्या भूमिकेमध्ये होते. हनुमंत म्हणजे सेवा. आणि म्हणून सेवेचं स्वरूप काय असलं पाहिजे. गावाच्या बाहेर हनुमानजी काय आहेत, ते सेवेच्या भूमिकेत आहे. जर हनुमानजी गावाच्या, देवेंद्रजींनी महात्मा फुले जन आरोग्य दिली आहे. या ठिकाणी सागर पांडे असेल, आहे का सागर? सागर आहे, सागर आहे. हे आपल्या रामगिरीजवळ आपलं जे हैदराबाद हाऊस आहे, जीपीओ चौकामध्ये एक मोठं सेंटर त्यांनी टाकलं आहे. मुख्यमंत्री सहायता कक्ष टाकला आहे. यांच्याकडे अर्ज केला. हार्ट, किडनी, लिव्हर कॅन्सरचा दुर्धर आजार 30 लाख रुपयापर्यंत जरी खर्च आला तर सागर पांडे त्या ठिकाणी बसून ती पूर्ण खर्च सरकार करतं. संपूर्ण, फक्त पूर्ण अप्लिकेशन त्याला नेऊन द्यायची. हॉस्पिटल आम्हीच देतो. म्हणजे आता तर देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आपल्या सरकारने अशी योजना आणली आहे की देशातलं कुठलंही हॉस्पिटलमध्ये जरी मुलगा पाठवायचा असेल किंवा रोगी पाठवायचा असेल तर हैदराबाद हाऊसवरनं आपण त्या ठिकाणी कनेक्ट करतो. मुंबईला रामेश्वर आहे, इथे सागर आहे. आणि त्याला आता आम्ही महेश बोंडे जोडलेला आहे. तर महेश बोंडे, सागर आणि आपलं सौरभ अग्रवाल त्या टीममध्ये आहे. वैभव कारमोरे आहे. आमच्याकडे 8 लोकांची टीम आहे. मग वैभव कारमोरे, सागर पांडे, आपला त्या ठिकाणी सौरभ अग्रवाल आणि महेश बोंडे. तुम्हाला याच्याकरता मी सांगतो आज की तुम्हाला माहीत असलं पाहिजे काय होते. कधी कधी मला फार भाषण द्यायला वेळ भेटत नाही, पण याच्याकडे सांगतोय आपण काय व्यवस्था उभ्या करू शकतो. तुमच्या भागातला 30 लाख रुपयापर्यंत कुणाचं ऑपरेशन करायचं असेल तर सागर पांडेकडनं आपण करू शकतो. या आरोग्य शिबिरात जर एखादा 30 लाख रुपये खर्च आहे, घाबरून जायची गरज नाही आहे. सरकार पूर्ण व्यवस्था करतं. आणि त्याला 5-10 लाख रुपये लागले वरचे तर मग कोराडी महालक्ष्मी करेल, काळजी करायची गरज नाही. वरचे पैसे आम्ही टाकू.
आता आम्ही तर देतोय. आता आम्ही दत्तक पालन योजना चालू केली आहे. तुम्हाला माहिती असली पाहिजे, ज्याचा आई वडील नाही आहे अशा मुलांना शोधा, आई वडील नाही अशा मुलांना शोधा. आम्ही त्याला 2,000 रुपये महिना चालू करतोय मंदिराकडनं. त्या 2,000 रुपयामध्ये त्याला पूर्ण शिक्षण आणि जेवणाची व्यवस्था. 2,000 रुपये आम्ही 350 पोरांचं सुरू झाला. आता ज्याला आई वडील नाही त्यांना आमच्याकडे आणून घ्या, दत्तक योजना आम्ही करतोय. आम्ही आता लग्न जर असेल एखाद्या गरीब माणसाकडे, त्याकडे काहीच व्यवस्था नाही, फक्त तपासतो आम्ही व्यवस्था आहे का नाही आहे. त्याला 10,000 रुपयापासून आम्ही मदत करतो. 10,000 रुपये लग्नाला मंदिराकडनं. एखादं घर जळलं, आता परवा उमरेडमध्ये पूर्ण गावच जळलं, 40 घरं उद्ध्वस्त झाले. तर कोराडी महालक्ष्मीने तिथे 20 लाख रुपये दिले आणि प्रत्येकाला 50,000 रुपये देऊन हे मंदिराच्या दानपेटीतनं आम्ही केलं आहे. लग्न नसेल कुणाकडे लग्नाचे पैसे पाहिजे असेल तर आम्ही 10,000 15,000 रुपये देतो, कारण त्याची घरची व्यवस्था पाहून देतो. काहींना 5,000, काहींना 10,000, काहींना 15,000. आणि आता तर आम्ही अशी व्यवस्था उभी करतो आहे, कोराडी महालक्ष्मीजवळ एक 15,000 फुटाचा हॉल तयार केला. काल मी प्रसादालय केलं. 50 रुपयात तुम्हाला जेवण तयार करून देऊ आम्ही लग्नाचं. किती रुपयात? 50 रुपयात प्लेट. आणि मोफत तुम्हाला हॉल, 15,000 फूटचा एअर कंडिशन हॉल. म्हणजे पेठेचा जो हॉल आहे, माफ करा पेठे, पेठेची याच्या एवढा सुंदर हॉल, तुमच्याही तुलना करत नाही मी, पण एवढा सुंदर हॉल, 15,000 फुटाचा हॉल, मोफत लग्न. ज्याचं लग्न घरी करायची व्यवस्था नसेल त्यांनी कोराडी देवीला यायचं, हॉल घ्यायचा, 50 रुपयाचं जेवण घ्यायचं. 1000 लोक आले तर 50 रुपये फक्त जेवणाची व्यवस्था. मग त्या लाडू जलेबी वगैरे चाराची असेल तर मग ते वेगळे पैसे द्यावे लागेल. पण आमच्याकडे जे जेवण आहे मंदिरामध्ये ते 50 रुपयामध्ये आहे. 50 रुपयामध्ये. तर गरिबांना तुम्ही जास्तीत जास्त मदत करा. तात्पर्य एक आहे माझं बोलण्याचं, आपल्या विधानसभेत आपल्या जिल्ह्यामध्ये गरिबाला लग्न झालं पाहिजे, त्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. आता पुढं आपण घरं देतोय गरिबांना, 2 लाखाचं घर, त्याला 50,000ची रेती देऊ, 50,000चं सोलर देणार आहोत, 3 लाख तुम्ही देणार आहे का गरीब माणसाला. आणि त्यामुळं आपली काय जबाबदारी आहे. आपण इथं सरपंच बसले आहेत, लोक बसलेले आहे, नुसतं रस्तेबीज हे नुसतं आपला सिमेंट रोड गट्टू लावा, दिवसभर सरपंच सिमेंट रोड आणि गट्टू लावा, दुसरं पत्रच देत नाही. काही शिबिर लावा ना, अयोध्येला घेऊन जा लोकांना, पंढरपूरला घेऊन जा, लग्न लावा लोकांचे, सामूहिक विवाह सोहळा करा. मी तुम्हाला सांगतो, सामूहिक विवाह सोहळा केला अनिल निदान 21,000 रुपये एका जोडप्याची जबाबदारी माझी, आमची आहे. 21,000 जोडप्याला. आता भवानी मंदिरामध्ये 50 जोडप्याचं लग्न झालं, 21,000 रुपये कोराडी एका जोडप्याला दिले आम्ही, डिपॉझिट करून दिले त्याच्या नावाने. जेव्हा आता ते 18 वर्ष होतील तेव्हा त्याला 2 लाख भेटतील त्या 21,000चे. शेवटी ही व्यवस्था कशासाठी आहे, माझ्या घरून नाही करताय मी, यातला माझा 1 रुपया नाही आहे. कोराडी महालक्ष्मीचं दान आहे. आई महालक्ष्मी याच्याकरताच नाव आहे, दान तिथलं आहे, माझं नाही आहे. व्यवस्था उभी मी केली आहे. व्यवस्था अशी केली की हजारो लोक, 10,000 लोक, 50,000 लोक दर्शनाला आले पाहिजे. पण दर्शनाला आलेला माणूस जेव्हा आईसमोर उभा होईल तेव्हा 1 रुपया खिशातला टाकते. किती गरीब राहू दे, तो 1 रुपया टाकतो मंदिरात. तशी व्यवस्था उभी केली आहे. दर्शन घ्यायची व्यवस्था उभी केली. नवरात्रात 20 लाख लोक येणार आहे. शेवटी हा येणारा माणूस काय करतो, काही ना काही टाकतो दान, 1 रुपया तरी टाकतो. हे दान पुन्हा असलं पाहिजे, तुमच्याकरता असलं पाहिजे, समाजाकरता असलं पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी अनिल निदानजी, आपल्या संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो. आपल्या टीमनी अत्यंत चांगली या ठिकाणी व्यवस्था उभी केली, अत्यंत चांगलं या ठिकाणी काम केलं. माझा विचार आहे एक चांगलं वृद्धाश्रम तयार केलं पाहिजे, एक चांगलं या ठिकाणी अनाथालय तयार केलं पाहिजे, त्याची व्यवस्था करतो माझा विचार आहे. पण वृद्धाश्रम चालवणे, अनाथालय चालवणे थोडं कठीण आहे, पण तरी कठीण कामच करणे हे माणसाची जबाबदारी आहे. एक चांगलं वृद्धाश्रम असलं पाहिजे, चांगलं त्या ठिकाणी अनाथालय असलं पाहिजे, याची व्यवस्था आम्ही करतोय. रोजगार निर्मिती केंद्र तयार केले पाहिजे. आपल्या महिलांना रोजगार नाही आहे. आता तर मी या ठिकाणी महिला बसलेल्या आहे. आता बचत गटांना 1 लाख रुपये देतोय. काल जिल्ह्यातल्या 35 कोटी मी दिल्या जिल्ह्यामध्ये, एका बचत गटाला 1 लाख रुपये. हे खाण्याकरता नाही आहे, हे कर्ज नाही आहे. आपल्या महिलांनी 10 महिलांनी एकत्र येऊन 1 लाख रुपयामध्ये काहीतरी पापड उद्योग, आता आमच्या आईने एक पापड दिले मला आणून, पापड उद्योग तयार करायचे. आम्ही या जिल्ह्यातल्या 3,500 महिला बचत गटांना 1 लाख रुपये देतोय, वाटप करणार आहे. 500 महिला बचत गट, आपल्या सरपंच महिला बहिणी, आपल्या किरणताई ते राऊत, तुम्ही बसा सर्वजण.
500 महिला बचत गटाची यादी तयार करा. 1-1 लाख वाटायचे आहे मला आता 500 महिला बचत गटांना. पुढच्या आठवड्यात वाटायचे आहे. अनिल होता काल बैठकीला. 500 गटांना 1 लाख रुपये 5 कोटी वाटायचे आहे उद्या परवा मला. चांगले बचत गट द्या रोजगार करणारे. आणि एवढंच नाही तर बचत गटाला 2.5 एकर जागा, एका गटाला 2.5 एकर जागा, त्यामध्ये बांबू लागवड आणि ग्रास लागवड जर केली तर 5 लाख रुपये बचत गटाला उत्पन्न होणार आहे. 1 लाख रुपये बांबू लागवड, 1 लाख रुपये चारा लागवड आणि हे 5 लाख रुपये त्या बचत गटाला मिळणार. मोफत जमीन. आता एडीओ तहसीलदारनी काल कुठं कुठं सरकारी जमिनी त्या काढल्या आहे. सरकारी जमीन बचत गटाला द्यायची, सरकारी जमीन महिला मंडळाला द्यायची, त्यांच्या माध्यमातून ग्रास लागवड आणि बांबू लागवड करायची. यातनं आपल्याला मोठा रोजगार मिळेल. जिजाऊ नावाच्या नावाने जिजाऊ महिला सक्षमीकरण, जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना. मी कोणाला तरी अध्यक्ष बनणार आहे आता, कोणत्या तरी महिला तालुक्याची अध्यक्ष होणार आहे. त्या महिलांनी जमिनी बघायच्या, जमिनी वाटप करायच्या, जमिनी बघायच्या, जमिनी वाटप. गव्हर्नमेंटच्या खूप जमिनी खाली पडलेल्या आहेत, पडीत झाल्या जमिनी. जमीन पडीत ठेवण्यापेक्षा एखाद्या बचत गटाला दिली, तिने 2.5 एकर जागा चांगली केली, त्या बचत गटाने 5 लाख कमवले तर जागाही चांगली राहील, सरकारची जागाही चांगली राहील, चाराही लागवड होईल. आणि आता तर चारा लागवडीला एवढं महत्त्व आहे की गहू ज्वारीला जेवढे पैसे मिळत नाही तेवढी चारा लागवडीला मिळतात, एवढं महत्त्व आहे. आता आम्ही निर्णय घेतला परवा. आता काल अनिल मला 21 गोष्टी सांगता येणार, 21 निर्णय घेतले काल जिल्ह्यात. आम्ही आता प्रत्येक सर्कलला 100 गाई, एका शेतकऱ्याला 2 गाई देणार आहे. गोठा आम्हीच बांधून देणार आहे, चारा आम्हीच ठेवणार आहे. यांनी गाई तिथं आणून बांधायच्या, दूध तयार करायचं, गाई आम्हीच त्या ठिकाणी, फक्त मालक शेतकरी राहतील. गोठा आमचा, चारा आमचा, सर्व आमचं. प्रत्येक तालुक्याला एक मोठा गोठा बांधतो आहे. आणि कुठं बांधतो आहे? पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजूला. म्हणजे डॉक्टरचं लक्ष राहील त्या गायीवर. नाही तर गायी देतो आपण 22 कोटीच्या गायी वाटल्या मागच्या सरकारच्या काळात. मागच्या सरकारच्या काळात 22 कोटीच्या गायी वाटल्या ना, तर वाटल्या का नाही? त्या गायी गेल्या आणि सारत गेलं. त्यामुळं आता आपल्याला असं नाही करायचं, चांगलं करायचं आहे. आणि त्यामुळं गोठा पाहिजे असेल गाई जनावराचा, आपल्या सर्कलमध्ये 2 गोठे घ्या मोठे. 100 शेतकऱ्याला 2-2 गाई द्यायच्या. 2 लाखाची गाय, 1 लाखाची गाय, 2 लाख एका शेतकऱ्यांना. आणि त्या गरीब माणसाला गोठा तयार करून द्यायचा. त्या घरी गायची व्यवस्था नाही आहे, गोठा सुद्धा आपण बांधून द्यायचा, त्यांनी फक्त गाय बांधायची आणून. अशी व्यवस्था आपण करतोय. त्या योजनेला जा. 21 नवीन योजना मी आणलेल्या आहे, त्याचे पुस्तक तुम्हाला पाठवतो. खरं तर राज्याचा महसूल मंत्री म्हणून काम करताना मला या गोष्टीचा अभिमान आहे की जे खातं माझ्याकडे दिलं सरकारने, देवेंद्र फडणवीसांनी, ते खातं शेतकऱ्याकरता आहे, ते खातं शेतमजुराकरता आहे. तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे माझी जबाबदारी आहे. तुमच्या जीवाचं रक्षण करणे पोलीस देवेंद्र फडणवीसजीकडे. मी आहे तुमच्या मालमत्तेचा मंत्री. त्यामुळे तुमच्या जमिनी, तुमच्या मालमत्ता, तुमचे घरं दारं सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची सरकारची आहे, महसूल मंत्र्याची असतं. त्यामुळे जोपर्यंत माझ्याकडे महसूल मंत्री म्हणून काम आहे तोपर्यंत शेतकरी, शेतमजूर, पांढर रस्ते, वहिवाटीचे रस्ते, शेत रस्ते, तुम्ही बघितलं असाल या 1.5 वर्षामध्ये महसूल खात्यांनी 92 निर्णय केले आहेत समाजाच्या गरीब माणसाकरता. 92. माझ्या सर्वात जास्त मंत्रिमंडळाचे प्रस्ताव माझे आहेत. आणि आता तर मी 85 नवीन प्रस्ताव आणणार आहे. ज्यानंतर हे 85 प्रस्ताव जेव्हा पूर्ण होतील पुढच्या काळामध्ये, तहसीलदारकडे जाण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. तुमच्या मोबाईलवरच तुम्हाला तहसील कार्यालय, म्हणजे महसूल खात्यामध्ये उद्या जगदाळे पवार हे नोकरी करण्यासाठी जे येतील त्याला सांगतील इकडे येऊ नका, पोलिसात जा. कारण तहसील कार्यालयाची या ठिकाणी ऑनलाईन तहसील कार्यालय राहणार आहे, मोबाईलवर तहसील कार्यालय राहणार आहे, मोबाईलवर तहसील कार्यालय. गरज नाही पडणार कुठे जायची तुम्हाला. तसे अर्ध काम राहिलं ना या लोकांना, येणे गेला, सारच गेलाय. तसे खूप लोक माझ्यावर नाराज आहे, तहसीलदार वगैरे. त्याला सर्वच गेला, आता पुढं काहीच मिळणार नाही आहे, पगारावर काम करावं लागणार आहे फक्त. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये समाधानी आहे लोक. पण तहसीलदार काय असतो? तहसीलदार हा एक काळ असा होता, तहसीलदार, एडीओ आणि कलेक्टर हेच खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे प्रमुख होते. आजही तहसीलदारची खूप किंमत आहे गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये. आम्हाला तहसील कार्यालय मजबूत करायचे. आता मी निर्णय घेतला, आपल्याला कामठीला जावं लागतं, बडोद्याला तहसील कार्यालय करतोय. बडोदा तहसील कार्यालय लवकरच चालू होत आहे, ज्यातून वडोदा हे गाव आणि आपले संपूर्ण 35 गावं हे वेगळे तहसील होणार आहे. आणि त्यामुळं आपण जातोय. शेवटची सूचना बी देतो. सूचना आहे की आता SIR चालू आहे. SIR म्हणजे
तुमचं मतदार नोंदणी जुनी मतदार यादी रद्द झाली आहे. सर्वांना सांगा, आज मोबाईलवर टाका, नवीन मतदार यादी सुरू झाली आहे. या मतदार यादीत नाव नाही आलं तर 20 वर्ष नाव येणार नाही. ज्या मतदार यादीत नाव नाही आलं तर आधार कार्डला अर्थ नाही, टॅक्स रशीदला अर्थ नाही. 20 वर्ष तुम्हाला राहूनही काही फायदा नाही या गावात. त्यामुळं मतदार यादीचं संपूर्ण नवीनीकरण चालू झालं आहे. या महिन्याची 31 तारीख लास्ट डेट आहे. जर SIR चुकला तर सारंच चुकलं जीवनाचं. तुमच्या मुलाचे ॲडमिशन होणार नाही, त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळणार नाही, त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही. गावात राहूनही न राहिल्यासारखे राहणार. आणि नवीन मतदार नोंदणी मग होणार नाही आहे. म्हणून तुम्ही म्हणा जुने होते, जुने गेले, यादी रद्द झाली. यादी रद्द झाली आहे. नवीन यादी EDO तहसीलदार करते आहे. नवीन यादी ही बिना मृत, म्हणजे आता गावातले जे मृत लोक आहेत त्याचे नाव कटणार, सारं कटणार आहे. फ्रेश यादी राहणार आहे. जिवंत लोकांचे नाव राहतील फक्त. तहसीलदार आणि EDO घरोघरी फिरताय. तुम्हाला माझी विनंती आहे त्या भाषणाचा की SIR जर नाही केला 30 वर्ष तुम्हाला काही आज महत्व काय आहे तर या गावातल्या विधानसभेच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये हे सांगा 30 तारीख 31 तारीख किती 8 दिवस वाढवली ना 8 तारीख ऑगस्ट पर्यंत सर्वांनी आपली मतदार यादी चेक करा. नाही कुणाचे नाव कटले मला माहिती नाही, पण तुम्हाला मी आज सांगतोय ही जर केलं नाही तर तुम्हाला मोठ्या संकटाला समोर जावं लागेल. उद्या ना आधार कार्ड, ना तुमचं आय कार्ड, ना तुमच्या योजना मतदार यादीला योजना जोडणार आहे. रेशनचं दुकान मतदार यादीवर, रेशनचं अन्न मतदार यादीवर, अंगणवाडीच्या सर्वांनी लक्ष टाका आणि मतदार यादीमध्ये आपली नोंदणी करून घ्या. काळजीपूर्वक करून घ्या. 8 ऑगस्ट शेवटचे दिवस आहे. याकरता आपण सर्वांनी काम करा. मी सर्व डॉक्टरचं आणि रविवार राहूनही डॉक्टरला या दिवशी यावं लागलं, पण आता मी ठरवलं आहे रविवारी तुमचा वेळ खराब करायचा नाही. डॉक्टर साहेब प्रत्येक शनिवारी करणार आहे.